Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the revision of third chapter, that is circle. We know what is circle. Circle म्हणजे काय? समजा suppose this is a fixed point आणि या fixed point पासून एका ठराविक अंतरावरती असणाऱ्या पॉइंटचा लोकस त्याला आपण काय म्हणतो? सर्कल. आणि समजा O is the center, OA is the radius, again a chord passing through the center is called as the diameter. हे आपल्याला माहिती आहे, ह्याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे. आता इथे मेन पॉइंट आपल्याला जो बघायचा तो म्हणजे काय? जर समजा वी हॅव गिवन 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आणि ह्या नॉन कोलिनियर पॉइंट्समधून किती सर्कल पास होऊ शकतात? तर आपल्याला माहिती आहे यातून फक्त एकच सर्कल जातं. 3 नॉन कोलिनियर पॉइंट्समधून फक्त एकच सर्कल जात असतं. किंवा एक सिंगल पॉइंट दिला असेल तर सिंगल पॉइंटमधून आपण इनफायनाइट सर्कल्स काढू शकतो. असे येतील, एखादा इकडून जाईल, असे इनफायनाइट सर्कल्स आपल्याला काढता येतात. नंतर देयर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील तर त्याच्यामधून एक आणि एकच सर्कल फक्त पास होणार आहे. आणि जर समजा आपल्याला 3 कोलिनियर पॉइंट्स दिले असतील तर या 3 कोलिनियर पॉइंट्समधून म्हणजे तिघांनाही कव्हर करणारं एकही सर्कल काढता येणार नाही. ती स्ट्रेट लाईन तयार होईल फक्त. ओके. आणि खरा जो टॉपिक सुरू होतोय आपला तो याच्यापासून पुढे सुरू होतो. टँजंट म्हणजे काय आणि सेकंट म्हणजे काय हेही आपल्याला माहिती आहे. टँजंट म्हणजे काय? सपोज दिस इज अ सर्कल, सेंटर O आणि एखादी दुसरी लाईन ह्या सर्कलला बाहेरून टच करत असेल या ठिकाणी, म्हणजे सर्कल आणि लाईन यामध्ये एकच पॉईंट कॉमन आहे फक्त, असं ज्यावेळेस असेल तर लाईन L ला आपण या सर्कलची काय म्हणतो? टँजंट म्हणतो. आणि सेकंड म्हणजे काय? तर जर एखादी लाईन सर्कलला 2 डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर त्याला आपण त्या सर्कलचा सेकंट असं म्हणतो किंवा छेदिका असं म्हणतो. आणि ही जी आहे हिला स्पर्शिका असं म्हटलं जातं. कॉर्ड म्हणजे जीवा असते. पुढचा थिअरम आहे आपल्याकडे टँजंट थिअरम. टँजंट थिअरम टँजंट थिअरम. आता टँजंट थिअरम काय सांगतो? अ टँजंट at any point any point of a circle is perpendicular to the radius perpendicular to the radius at the point of contact. आता ही थेरम काय नेमका तो एकदा समजून घेऊ आपण. बघा, सपोज वी हॅव गिवन अ सर्कल, then O is the center and we have drawn a tangent to this circle. Line here is the tangent, it touches at point A. जर आपण A या सेंटर बरोबर कनेक्ट केला तर ही जी रेडियस तयार होते OA ही या टँजंटला या पॉईंट जवळ परपेंडिक्युलर असते. म्हणजे हा अँगल 90चा होतो आणि हा अँगल सुद्धा 90चा होतो. त्यालाच आपण काय म्हणतो? टँजंट थिअरम. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम म्हणजे काय? जर ही टँजंट असेल, इफ लाईन L is tangent then OA is perpendicular to line L. OA ही लाईन L ला परपेंडिक्युलर असणार आहे. ओके. आता याचा कॉन्व्हर्स काय सांगतो? कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम. कॉन्व्हर्स काय असणार आहे की आपल्याला if OA is perpendicular to line L, then line L is tangent. आपल्याला जर प्रूव्ह करायचं असेल की दिलेली लाईन टँजंट आहे का, तर आपल्याला काय चेक करावं लागेल? त्यांचा जो
टचिंग पॉईंट असेल किंवा कॉन्टॅक्ट पॉईंट असेल तिथे जो अँगल तयार होतोय तो जर 90 डिग्रीचा असला म्हणजेच रेडियस ही या लाईनला परपेंडिक्युलर असली तर आपण म्हणू शकतो की ती जी लाईन आहे ती त्या सर्कलची टँजंट आहे. याला म्हटलं जातं कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. पुढचा महत्त्वाचा थेरम आहे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम. तो थेरम काय सांगतो बघा. टँजंट सेगमेंट्स Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the revision of third chapter circle. आता सर्कलची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. सर्कल म्हणजे काय, एखादा फिक्स पॉईंट घ्यायचा आणि तिथून फिक्स डिस्टन्सवरती असणाऱ्या पॉईंटचा लोकस त्याला आपण काय म्हणतो सर्कल. मग ओ इज द सेंटर, ओ इज द रेडियस आणि तेच पुढे एक्सटेंड केलं तर ए बीला आपण काय म्हणणार आहे डायमीटर म्हणणार आहे. अशा प्रकारची कॉर्ड की जी सेंटरमधून जाते, ती जीवा की जी सेंटरमधून जाते तिला आपण काय म्हणणार आहे डायमीटर म्हणणार आहे. हे याचं आपल्याला माहिती आहे. त्यातला पुढचा जो घटक आहे आपण असं बघतो की समजा एक पॉईंट दिला असेल, हा एक पॉईंट असेल तर ह्या ए पॉईंटमधून जाणारे इनफायनाईट सर्कल्स आपण काढू शकतो, नंबर ऑफ सर्कल्स आपण काढू शकतो. पण जर समजा 3 पॉईंट दिले असतील ए बी सी तर या तिघांमधून जाणारं म्हणजे फक्त एकच सर्कल आपल्याला काढता येतं. म्हणजे ए पॉईंट इथे येईल, बी इथे येईल आणि सी इथे येईल, असं एकच सर्कल फक्त आपल्याला काढता येतं. पण हेच पॉईंट जर कोलिनियर असले, एका स्ट्रेट लाईनमध्ये असले तर याच्यातून जाणारं आणि तिघांनाही कव्हर करणारं एकही सर्कल आपण काढू शकत नाही. 2 पॉईंट सर्कलवर येतील, कोणतेही 2 येतील, पण पूर्ण तिन्हीसुद्धा एकाच सर्कलवर आले पाहिजे असं होणार नाही. तर या पद्धतीने आपण काही प्रॉपर्टीज, काही गुणधर्म या ठिकाणी विचारात घेतले. हे सगळं मागच्या वर्षी झालेलं आहे, त्याचा तो भाग होता. पुढचा भाग आहे सेकंड म्हणजे काय आणि टँजंट म्हणजे काय. सेकंड अँड टँजंट. आता लक्षात घ्या, सपोज दिस इज अ सर्कल. हे एक वर्तुळ आहे ज्याचा सेंटर ओ आहे, केंद्र ओ आहे आणि एक लाईन त्याला एक्सटर्नली टच करते. समजा ही यल लाईन असेल आणि ती फक्त ए मध्ये टच करते. याचा अर्थ काय की सर्कल आणि लाईन दोघांमध्ये कॉमन फक्त एकच पॉईंट आहे, तो टचिंग पॉईंट असेल त्यांचा. मग आपण जर ही रेडियस कनेक्ट केली तर ओ ए ही रेडियस आहे आणि ही जी लाईन फक्त एक्सटर्नली एकाच पॉईंटमध्ये टच करते सर्कलला, तिला आपण म्हणणार टँजंट. ओके. सेकंड म्हणजे काय, दुसरी एक लाईन जी सर्कलला, समजा यम लाईन असेल आणि सर्कलला 2 डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. इथे दोघांमध्ये कॉमन काय फक्त एकच पॉईंट आहे, एकाच पॉईंटमध्ये टच करते, इथे इंटरसेक्ट करते, तिला म्हणायचं सेकंड. पुढचा आहे टँजंट थेरम. टँजंट थेरम. आता हा टँजंट थेरम काय आहे तो बघू जरा आपण. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल is perpendicular to the radius at the point of contact. याचा अर्थ काय तो एकदा समजून घ्या. यालाच आपण दुसरं पण एक नाव दिलं होतं, रेडियस टँजंट परपेंडिक्युलरिटी थेरम, असं पण नाव त्याला आहे. तुम्ही कुठलंही एक वापरू शकता, टँजंट थेरम म्हटलं तरी चालेल. याचा अर्थ काय तो समजून घ्या. बघा, याचा अर्थ असा आहे, जर समजा हे एक सर्कल आहे आणि सर्कलची ही एक आपण टँजंट काढली यल नावाची, इथे टचिंग पॉईंट ए आहे, याचा सेंटर ओ आहे. जर आपण ही रेडियस जोडली
तर ही जी टँजंट असेल ही टँजंट या सर्कलच्या रेडियसला या टचिंग पॉईंट जवळ परपेंडिक्युलर असते. यालाच म्हणतात टँजंट थेरम. म्हणजे इथे जो अँगल असेल तयार झालेला हा 90चा असेल आणि हा सुद्धा 90चा असेल. म्हणजे इफ लाईन L is tangent then OA is perpendicular to line L. OA ही रेडियस त्या लाईन L ला काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. आता याचा कॉन्व्हर्स काय नेमका हे लक्षात घ्या. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. टँजंट थेरमचा कॉन्व्हर्स काय सांगतो, उलट याच्या की आपल्याला इथे टँजंट दिली होती मग ती रेडियसला परपेंडिक्युलर आहे असं आपण दाखवलं. उलट असणार आहे याच्यामध्ये. याच्यात काय, इफ OA इज परपेंडिक्युलर टू लाईन L देन जर ही रेडियस ह्या लाईन L ला ह्या पॉईंट A जवळ म्हणजे की जो सर्कलवरती आहे तिथे परपेंडिक्युलर असेल तर लाईन L इज टँजंट ऑफ सर्कल. टँजंट ऑफ सर्कल. त्यासाठी कंडिशन असणार आहे आपली, तो पॉईंट सर्कलवर पाहिजे. तो पॉईंट कुठं पाहिजे, सर्कलवर पाहिजे. इनसाइड पण चालणार नाही, आउटसाइड पण चालणार नाही, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने त्याचा कॉन्व्हर्स आपण सांगू शकतो. पुढचा घटक आहे महत्त्वाचा ज्याला आपण म्हणतो टँजंट सेगमेंट थेरम. आता हे दोन्ही लक्षात घ्या, टँजंट थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. त्यालाच आपण रेडियस टँजंट परपेंडिक्युलरिटी थेरम पण म्हणतो. पुढचा जो आहे महत्त्वाचा टॉपिक तो आहे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट segments drawn from an external point to a circle are congruent. याचा अर्थ काय तो एकदा समजून घ्या. बघा, जर समजा एक सर्कल आपल्याला दिलंय, P हे त्याचं सेंटर आहे, ओके, आणि सर्कलच्या आउटसाइड इथे कुठेतरी Q पॉईंट आहे काहीतरी डिस्टन्सवरती. मग Q मधून आपण इथे सर्कलला अशी एक टँजंट काढू शकतो आणि एक दुसरी टँजंट काढू शकतो. म्हणजे सर्कलच्या बाहेर असणाऱ्या आउटसाइड असणाऱ्या पॉईंटमधून सर्कलला दोन टँजंट काढता येतात. मग टचिंग पॉईंट इथला समजा A असेल आणि इथला समजा B असेल तर टँजंट कोणत्या झाल्या, टँजंट QA आणि टँजंट QB. मग इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असेल, जी सेगमेंट असेल, म्हणजे सेगमेंट AQ आणि सेगमेंट QB, AQ आणि QB किंवा BQ हे दोन्ही जे असेल त्याला म्हणणार आहे टँजंट सेगमेंट. त्या टँजंटचे ते सेगमेंट आहे, त्यातला तो पार्ट आहे म्हणून त्याला टँजंट सेगमेंट म्हणायचं. ज्या वेळेस हे जे टँजंट सेगमेंट आहे ते जर एकाच एक्सटर्नल पॉईंटमधून काढलेले असतील तर दोघांचीही लेंथ सारखी असते. QA इज इक्वल टू QB. दोघांची लेंथ काय असणार आहे, सारखी असणार आहे, म्हणजे ते कॉन्ग्रुएंट असतात, हे लक्षात घ्या. आता एवढा टॉपिक जो आपण बघितला सगळा, जे गुणधर्म आपण पाहिले त्याच्यावरती पूर्णपणे प्रॅक्टिस सेट 3.1 डिपेंडंट आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर प्रॅक्टिस सेट 3.1 सहज सॉल्व करता येतो. ओके, पुढचं आपल्याला बघायचं आहे टचिंग सर्कल्सची कन्सेप्ट काय नेमकी. टचिंग सर्कल्स. आता टचिंग सर्कल दोन प्रकारचे असतात. एक एक्सटर्नली टचिंग सर्कल त्यातलं एक एक्सटर्नली आहे आणि एक इंटरनली आहे. एक्सटर्नली अँड इंटरनली. मग समजा हे एक सर्कल आहे
आणि हे दुसरं सर्कल आहे. दोन्ही सर्कल एकमेकाला, याचा समजा सेंटर ए असेल, टचिंग पॉईंट पी असेल आणि यांचा सेंटर बी असेल, तर आपण जर हे कनेक्ट केले तर इथं ए पी ही याची रेडियस आहे आणि पी बी ही याची रेडियस आहे. मग जर हे सर्कल्स एक्स्टर्नली टचिंग करत असतील आणि दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं असेल, म्हणजे सेगमेंट ए बीचं लेंथ काढायची असेल, तर आपल्याला दोघांच्या रेडियसची ॲडिशन करावी लागेल. ओके. नंतर समजा इंटरनली असतील, या पद्धतीने हे सेंटर आपण इथे घेतलं आहे, इथून इथपर्यंत याची रेडियस समजा आपण ए मानला, हा पॉईंट हा बी मानला, ही रेडियस समजा R1 आहे मोठ्याची. आणि दुसरं एक आहे जे आतून टच करत आहे आणि त्याची रेडियस जी आहे ती समजा R2 आहे आणि तो जो पॉईंट आहे त्याचा सेंटर जो आहे तो P आहे. ओके. आणि जर आपल्याला दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं असेल, म्हणजे पॉईंट P आणि B या दोन सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं असेल, PB इक्वल टू मोठी रेडियस आपली R1 त्यातून लहान मायनस करा. जर समजा तुम्ही मोठी रेडियस R2 मानली असेल आणि लहान R1 असेल तर उलटं करायचं, फक्त R2 मायनस R1. मग अशा पद्धतीने दोन कंडिशन टचिंग सर्कलच्या बाबतीमध्ये सांगता येतात, एक एक्सटर्नली टचिंग आणि दुसरं इंटरनली टचिंग. आता याच्यावरतीच आधारित एक थेरम ऑफ टचिंग सर्कल्स आहे. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कलचा थेरम काय सांगतो, त्याचा स्टेटमेंट काय बघा. इफ टू सर्कल्स टच each other then their point of contact lies on the line joining their centers. याचा अर्थ काय ते लक्षात घ्या. जर सर्कल एकमेकाला टच करत असतील, मग ते एक्सटर्नली असतील किंवा इंटरनली असतील, तर त्यांचा जो टचिंग पॉईंट असतो ते ह्या दोन सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनवर येतो. याचा अर्थ काय की हे तिन्ही पॉईंट कोलिनियर झाले, एकाच लाईनवरती आले, ए पी बी कोलिनियर आहेत. इथे पण तसंच आहे. हा जो टचिंग पॉईंट ए आहे याचा सेंटर पी, याचा बी, मग पी आणि बी कनेक्ट करणारी जी लाईन असेल पुढे वाढवलेली, शेवटी लाईन ही अनलिमिटेड असते, मग त्या लाईनवरती तो ए येतो. याचा अर्थ बी, पी आणि ए हे तिन्ही पॉईंट कोलिनियर झाले. त्यालाच काय म्हणायचं, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. आता हे जेवढं आपण टॉपिक बघितला, या पूर्ण टॉपिकवरती प्रॅक्टिस सेट 3.2 डिपेंडंट आहे. म्हणजे पहिला जो घेतला तो 3.1 साठी होतं, नंतर हे सगळं 3.2 साठी. पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. पुढचं आहे आर्क ऑफ ए सर्कल म्हणजे काय. आर्क ऑफ अ सर्कल. ओके. मग आर्क म्हणजे कंस. कंस काय असतो सर्कलचा तो समजून घेऊ. बघा, सपोज दिस इज अ सर्कल, सेंटर O, आणि सर्कलवरती इनफायनाईट पॉईंट्स असतात. मग समजा ए पॉईंट इथे घेतला, बी इथे घेतला, सी इथे घेतला, डी घेतला, ई घेतला, असे आपण इनफायनाईट घेऊ शकतो. मग इथून इथपर्यंत जेवढा सगळ्या पॉईंटचा जो लोकस तयार झाला किंवा बंच तयार झाला किंवा सेट तयार झाला, त्या सगळ्याला म्हणायचं आर्क ए बी. नाव देताना असं देतात, आर्क ए बी, किंवा तुम्ही आर्क ए सी म्हणू शकता. किंवा 3 अक्षरे नाव द्यायचं असेल तर या मधला कुठलाही एखादा पॉईंट घेतला तरी चालतो. म्हणजे आपण ज्यावेळेस आर्क ए सी म्हणतो त्यावेळेस आपण ए पासून सुरू करतो, सी पर्यंत संपतो. पण आता त्याचा गोंधळ असा होतो की नुसतं आर्क ए सी म्हटलं तो इथून सुरू झाला इथपर्यंत संपला की इकडून सुरू झाला इथपर्यंत संपला, ते कळत नाही. म्हणून काय करायचं, 3 अक्षरे नाव द्यायचं. मग ह्या आर्क ए सी ऐवजी जर आपण असं म्हटलं आर्क ए बी सी, तर स्पष्ट होतं की हा ए पासून सुरू झालाय आणि सी पर्यंत संपलाय, पण जाताना तो या मार्गाने गेलाय. सो ए अँड सी आर द एंड पॉइंट्स अँड दिस आर्क इज ए बी सी, या पद्धतीने. आणि ही आर्क दाखवायची असेल तर काय म्हणणार, आर्क ए
ई सी और आर्क ए डी सी. एंड पॉईंट सेम ठेवा, मधला कोणताही पॉईंट घ्या तरी आपण आर्कचं नाव देऊ शकतो. आता आर्कचे दोन टाईप पडतात, एक मायनर आर्क आणि एक मेजर आर्क. मायनर आर्क आणि दुसरी मेजर आर्क. मायनर आर्क कोणाला म्हणायचं? ओके, आता आपण मायनर आर्क म्हणजे काय आणि मेजर आर्क म्हणजे काय एक लक्षात ठेवा. आता पूर्ण सर्कलचा विचार केला तर पूर्ण सर्कलचं जे मेजरमेंट असतं ते 360 डिग्री असतं. ओके, आणि जर समजा आपण या पद्धतीने ही एक डायमीटर काढली, ए सी डायमीटर असेल तर इकडे ई पॉईंट घेतला तर आर्क ई ए सी हे हाफ सर्कल होतं, म्हणजे त्याची व्हॅल्यू 180 डिग्री होते. आणि इकडून समजा एफ घेतला असेल तर आर्क ए एफ सी हे सुद्धा हाफ सर्कल होतं, त्याची सुद्धा व्हॅल्यू 180 डिग्री असते. मग ज्याची व्हॅल्यू 180 पेक्षा कमी येईल तो मायनर आर्क, आणि ज्याचं मेजरमेंट 180 पेक्षा जास्त येईल ती मेजर आर्क. ओके, मेजरमेंटच्या बाबतीमध्ये होईल. जर सेंटरच्या बाबतीत पण सांगता येतं. आता समजा आपण इथून इथपर्यंत जर घेतलं तर हे इथंच संपतं बघा, एंड पॉईंट इथे येतात, म्हणजे हा जो सेंटर आहे तो या आर्कमध्ये येत नाही, बरोबर आहे. मग ज्या आर्कमध्ये सेंटर येत नाही त्याला म्हणायचं मायनर आर्क, आणि ज्या आर्कमध्ये सेंटर येतो, इथून जर सुरू केलं आणि इथपर्यंत गेलं, इकडून गेलं तर ही पूर्ण भाग जो आहे एवढा सगळा ह्या आर्कमध्ये येतो आणि ते सेंटर त्याच्याकडे येतं, त्याला म्हणायचं मेजर आर्क. मायनर आर्क आणि मेजर आर्क एकत्र केलं तर कंप्लीट सर्कल तयार होतं. मायनर आर्क प्लस मेजर आर्क इक्वल टू कंप्लीट सर्कल, आणि दोघांची ॲडिशन 360 डिग्री असते. तर या गोष्टीचा वापर आपल्याला पुढच्या एक्झाम्पल्समध्ये करायचा आहे. नंतर आर्क लक्षात ठेवा, ही फक्त बाहेरचीच कडा असते, बाहेरच्या कडेचा फक्त आपण विचार करतो, आतल्या भागाचा विचार करत नाही. रिंग ऑफ सर्कलचा विषय असतो फक्त. पुढचा आहे सेंट्रल अँगल म्हणजे काय. पुढचा आहे सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल, आता समजा हे एक सर्कल काढलंय, ओ त्याचा सेंटर आहे, आणि ते समजा ए पॉईंट असेल सर्कलवरती, हा बी पॉईंट असेल, तर ए मधून अशी जर एक रे काढला आणि इथून बी मधून काढला तर या ठिकाणी हा एक अँगल तयार झाला बघा, ए ओ बी, त्याला म्हणायचं सेंट्रल अँगल. त्याला म्हणायचं सेंट्रल अँगल. या पद्धतीने त्याला केंद्रीय कोन असं म्हटलं जातं. नंतर कॉन्ग्रुएंट आर्क म्हणजे काय, की ज्या आर्कचं मेजरमेंट सारखं असेल, व्हॅल्यू सारखी असेल, त्याला म्हणणार कॉन्ग्रुएंट आर्क. टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रेडाय आर इक्वल. जर दोन सर्कल दिले असतील आणि त्यांचे रेडियस सारखे असतील त्यावेळेस सुद्धा आपण काय म्हणणार आहे, दिस टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. पुढचा एक थेरम आपल्याला बघायचा आहे. आता एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, हा जो सेंट्रल अँगल असेल, ओके, नाउ सी द थेरम. द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ ए सर्कल और कॉन्ग्रुएंट सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ काय बघा, सपोज दिस इज अ सर्कल, ओ इज द सेंटर, आणि इथे ही आर्क ए बी ह्या आर्क सी डी बरोबर कॉन्ग्रुएंट आहे असं असेल तर ह्या आर्क बरोबर करस्पॉन्डिंग कॉर्ड ए बी आणि ही करस्पॉन्डिंग कॉर्ड सी डी या दोन्ही सुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग हे एकाच सर्कलमध्ये चालेल किंवा दोन कॉन्ग्रुएंट सर्कलमध्ये चालेल. म्हणजे हे दोन कॉन्ग्रुएंट सर्कल आहे. कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय, दोघांची रेडियस सारखी आहे. समजा सेंटर ए अँड बी आहे. ओके, मग इथे आर्क आपण घेतला तर समजा इथे पी क्यू आर्क घेतली आपण, किंवा हेच घेऊ आपण, काय हरकत नाही. आर्क जे आहेत इथे सेंटर बदलून टाकू फक्त. इथे आर्क ए बी घ्यावी लागेल आणि इथे जोडून देऊ आपण, ही सेगमेंट तयार होईल. इथे पण इकडे घेतली तर सी डी आर्क आहे आणि ती सेगमेंट सी डी आहे. अशी कंडिशन जरी असेल, फक्त यांची रेडियस काय पाहिजे, सारखी पाहिजे, आणि हे आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. याच्या उलट पण होईल, जर समजा ह्या कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील, या कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्याशी संबंधित आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. तर त्याचा कॉन्व्हर्स आहे. आता एवढा पूर्ण टॉपिक जो आपण पाहिला याच्यावरती प्रॅक्टिस सेट 3.3 डिपेंडंट आहे.
पुढचा टॉपिक जो आहे तो इन्स्क्राईब अँगल म्हणजे काय, इन्स्क्राईब अँगल थेरम म्हणजे काय, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. बघा, इन्स्क्राईब अँगल म्हणजे काय. इन्स्क्राइब्ड अँगल. ओके, सपोज दिस इज अ सर्कल, सेंटर इज ओ, इथे पॉइंट ए आहे, इथे बी आहे, इथे सी आहे. आता ही आर्क ABC जी आहे, या आर्क ABCचा आपण विचार करतोय. आपण असा अँगल काढला की त्याचा व्हर्टेक्स म्हणजे त्या अँगलची सुरुवात इथून झाली आणि हे दोन रे इकडे गेले, इथे P नावे, इथे Q नावे. ओके, मग या ठिकाणी जी आर्क PBQ आपण विचारात घेतली, ही मागची आर्क P पासून सुरू झाली आणि इथपर्यंत Q पर्यंत आली, तर हा जो अँगल PBC आहे त्याचा व्हर्टेक्स हा त्या आर्कवरती आहे. ओके, आणि एक रे किंवा एक साईड त्या अँगलची ह्या P या एंड पॉईंटमधून जाते आणि दुसरी साईड Q या दुसऱ्या एंड पॉईंटमधून जाते. तर त्यावेळेस हा जो अँगल PBC आहे त्याला आपण म्हणतो इन्स्क्राईब अँगल. आणि याला इन्स्क्राईब करायचं काम कोण करतं, ही मागची आर्क करते. मग अँगल PBQ इज इन्स्क्राईब बाय आर्क P. आता नाव देताना तुम्ही आर्क PBQ म्हटलं तरी चालेल किंवा दुसरं नाव द्या, PAQ द्या. आर्क PAQ ह्या आर्कने हा जो अँगल PBQ आहे त्याला इन्स्क्राईब केलं आहे. आता ते झालं. आता ही जी आर्क आहे, समजा इथे आपण T घेतला, पॉईंट T घेतला, तर आर्क PTQ हा पार्ट वेगळा झालाय. म्हणजेच ह्या अँगलने ही आर्क इंटरसेप्ट केली आहे. अँगल PBQ इंटरसेप्ट्स आर्क PTQ. मग ही जी आर्क असेल तिला म्हणायचं इंटरसेप्टेड आर्क. तिला काय म्हणायचं, इंटरसेप्टेड आर्क. ओके, म्हणजे इंटरसेप्टेड आर्क पण तुमच्या लक्षात आली, इंटरसेप्टेड आर्क. ओके, त्याचबरोबर आता एक इन्स्क्राईब अँगल थेरम पण आहे. इन्स्क्राईब अँगल थेरम काय नेमका तो बघा. इन्स्क्राईब अँगल थेरम शॉर्टकट बघू आपण त्याला, इन्स्क्राईब अँगल थेरम. आता हा थेरम काय सांगतो की हा जो इन्स्क्राईब अँगल असेल PBQ त्याचं मेजरमेंट त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या 1/2 असेल. मग मेजर्ड अँगल PBQ इज इक्वल टू 1/2 मेजर्ड आर्क PTQ. मेजर्ड आर्क PTQ म्हणजे या पद्धतीने आपल्याला ते काढता येणार आहे. याला इन्स्क्राईब अँगल थेरम आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापरायचा असतो, तो माहीत असू द्या. याची एक करोलरी आहे की इन्स्क्राईब अँगल इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. इन्स्क्राईब अँगल in the same arc are congruent. मग आता ह्याचा अर्थ काय, समजा इथे हा एक अँगल PBQ इन्स्क्राईब झाला आणि इथे अजून एक दुसरा आला. इथे समजा आपण काहीतरी वेगळं नाव देऊया, X नाव दिलं, तर PXQ हा अँगल सुद्धा याच आर्कने इन्स्क्राईब केलाय आणि PBQ हा सुद्धा याच आर्कने इन्स्क्राईब केलाय. मग एकाच आर्कमध्ये जर ते अँगल इन्स्क्राईब असतील तर ते कॉन्ग्रुएंट असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आहे अँगल इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. अँगल inscribed in a semicircle is right angle. अर्थ काय बघा, सपोज दिस इज अ सर्कल. इथे आपण एक डायमीटर काढली AOB, इथे एक पॉइंट आहे C आणि इथे एक D आहे. जर आपण
इन्स्क्राईब अँगल ACBचा विचार केला तर ACBचं मेजरमेंट 90 येतं. कसं? तर ही जी आर्क आहे ही सुद्धा काय सेमी सर्कल आहे, म्हणजे हिचं मेजरमेंट किती आहे 180, आणि हा इन्स्क्राईब अँगल असल्यामुळे याचा मेजरमेंट ह्या आर्कच्या 1/2 आणि 180च्या 1/2 किती येतं 90 डिग्री. म्हणून ती स्टेटमेंट आपण वापरतो. अँगल इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. ओके, पुढचं आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय. आपण फास्ट घेतोय, मोठं चॅप्टर आहे तसं, पण बऱ्याचशा कन्सेप्ट आपण याच्या अगोदर घेतल्या होत्या. तसंच हे चॅप्टर आपण 2दा बघितलं होतं, त्या अगोदर काही थोडंफार होतं आणि हे पण आहे. तर लक्षात घ्या काय काय येतं ते. लिहितानाही शॉर्टकट थोडंसं लिहिलं तरी चालेल, फक्त कन्सेप्ट तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ फॉरवर्ड नाही करायचं किंवा स्किप नाही करायचं, ऐकायचं पूर्ण. जे स्पष्टीकरण केलं ते पूर्ण ऐका आणि लिहिताना थोडंसं शॉर्टकट लक्षात ठेवण्यासारखं लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. फक्त व्हिडिओ कंप्लीट बघितला पाहिजे. फक्त लिहायचं म्हणून नुसतं बघायचं आणि फॉरवर्ड करायचा तसं काही उद्योग करू नका, त्याचा काही फायदा होणार नाही, तो टाईमपास केल्यासारखं होईल. म्हणून व्हिडिओ कंप्लीट बघा, कुठेही स्किप करायचा नाही, म्हणजे त्या गोष्टी रिवाईज होतील, पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यात जातील आणि समजून घेणं सोपं जाईल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कोणाला म्हणतात ते बघा. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग समजा एक क्वाड्रिलॅटरल आहे आणि त्याच्या 4ही व्हर्टेक्समधून सर्कल जात असेल ABCD, तर क्वाड्रिलॅटरल ABCD जो आहे त्याच्या 4ही व्हर्टेक्समधून काय होतंय एक सर्कल जात आहे. अशा क्वाड्रिलॅटरलला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हटलं जातं. मग थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय आहे ते बघा. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय सांगतो हा थेरम. opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. त्याचे जे अपोजिट अँगल्स असतात ते सप्लिमेंटरी TRY सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच काय, दोघांची ॲडिशन ही 180 असते. मग अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 आणि अँगल D प्लस अँगल B इज इक्वल टू 180. या पद्धतीने आपण ते वापरू शकतो. इथलं ते बरोबर होतं, सप्लिमेंटरीच पाहिजे. तिथं पुस्तकातलं करा चुकीचं इथं आहे, सप्लिमेंटरीच उच्चार आहे त्याचा आणि ते पण आहे, स्पेलिंग पुस्तकात चुकलं आहे थोडंसं. ओके, सप्लिमेंटरी म्हणजे काय, दोघांची ॲडिशन 180 डिग्री होणार आहे. याची एक करोलरी आहे. करोलरी काय बघायची, उपप्रमेय. करोलरी म्हणजे काय, उपप्रमेय. याचं करोलरी काय सांगते बघा. एन एक्सटेरियर अँगल of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angles. याचा अर्थ काय एकदा समजून घेऊ आपण. समजा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपल्याला दिला आहे. PQRS ओके इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल ऑपोजिट टू एक्सटेरियर अँगल. मग एक्सटेरियर अँगल म्हणजे कोणता काढणार आपण, हा इथं काढणार. हा इथे समजा T घेतला तर अँगल RQT हा एक्सटेरियर अँगल होणार आहे. अँगल RQT काय होणार आहे, एक्सटेरियर. तो एक्सटेरियर अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे कोणाशी, त्याच्याशी शेजारी असणारा ॲडजेसंट असणारा इंटेरियर अँगल त्याचा अपोजिट अँगल म्हणजे हा याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे कोणाबरोबर कॉन्ग्रुएंट, मग PSR इज कॉन्ग्रुएंट
टू अँगल PSR. ही करोलरी आहे याची सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची. आणि याचा कॉन्व्हर्स पण आहे. याचा कॉन्व्हर्स थेरमचा कॉन्व्हर्स. याचा कॉन्व्हर्स काय? उलटं फक्त की जर समजा एखादा क्वाड्रिलॅटरल दिला असेल आणि त्याच्या अपोजिट अँगलचे ज्या पियर्स आहेत A and C, यापैकी एक पियर कोणती पण अँगल A+C इज इक्वल टू 180 किंवा B+D इक्वल टू 180, कुठली एक पियर जरी सप्लिमेंटरी असली तर तो क्वाड्रिलॅटरल सायक्लिक असतो. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. तो सायक्लिक प्रूव्ह करायचा असेल तर आपल्याला कॉन्व्हर्स वापरावा लागणार आहे. त्यातला आणखी एक थेरम आपल्याला बघायचं आहे. त्याचा वापर आपण एक्झाम्पल सॉल्व करताना करतो. पर्टिक्युलर त्या थेरमला असं काही नाव दिलेलं नाही, पण नेमकं त्याचा अर्थ काय तो एकदा समजून घेऊ आपण. हे सगळं फास्ट घेतोय आपण, फक्त कन्सेप्ट डोक्यात एकदा पक्क्या ठेवा. व्हिडिओ 2दा बघितलं तरी चालेल, लिहिताना थोडंसं कमी लिहिलं तरी काही हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा बघणं गरजेचं आहे म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतील. आता समजा असं घडलं की 2 पॉईंट्स दिलेत. इफ 2 पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन सबस्टेंड इक्वल अँगल. समजा ही एक लाईन आहे आपल्याला दिलेली, त्याच्यावरती हा एक पॉईंट आहे आणि हा D पॉईंट आहे. A पॉईंट आणि D पॉईंट आहे. अँगल्स ॲट 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स विच लाय ऑन द सेम साईड. ह्या लाईनच्या एकाच साईडला 2 पॉईंट समजा, इथे एक पॉईंट C आहे, इथे एक D आहे, तर इथे हा एक अँगल तयार झाला समजा आणि इथे हा एक अँगल तयार झाला. म्हणजे हे 2 अँगल, हे दोन्ही अँगल त्या लाईनच्या एकाच साईडला आहेत असं जर असेल आणि ते कॉन्ग्रुएंट असतील किंवा त्यांचं मेजरमेंट इक्वल असेल, अँगल ACD, इफ अँगल ACD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, इथे डबल D झाला आहे आपला, इथे B घेऊया, इथे काय घ्यावं लागेल B. मग अँगल ACB करावं लागेल, परत हा चेंज होईल. अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADB असं जर असेल देन आता या चारींपासून एक क्वाड्रिलॅटरल तयार होणार आहे. चारींपासून काय तयार होणार आहे? एक क्वाड्रिलॅटरल तयार होईल आणि तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असणार आहे. अशा वेळेस हे जे 4 पॉईंट्स असतात त्यांना को सायक्लिक म्हणतात. देन पॉईंट्स A, B, C and D are co-cyclic. म्हणजे त्यांच्यापासून एक आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तयार करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा जेवढा टॉपिक झाला त्याच्यावरती डिपेंडंट आपला प्रॅक्टिस सेट 3.4 आहे. पुढचं बघायचं आहे आपल्याला. टँजंट्स अँड सेकंड थेरम. टँजंट अँड सेकंड थेरम. टँजंट अँड सेकंड थेरम याची कन्सेप्ट काय नेमकी ती लक्षात घ्या. समजा आपल्याला एक सर्कल दिलं आहे, ओके, आणि सर्कलची ही एक टँजंट देऊन ठेवली आहे. इथे समजा सेंटर O आहे आणि इथे समजा यांचा टचिंग पॉईंट A आहे. ही लाईन L ही टँजंट आहे आणि अजून एक आपण सेकंड काढली. ही सेकंड काढताना ह्या टचिंग पॉईंटमधून काढली इकडे अशी. इथे समजा हा पॉईंट आपण C घेतला, इथे D घेतला, तर या ठिकाणी आणखी इथे B घेतला, तर या ठिकाणी जो अँगल तयार होतोय कोणामध्ये? ही सेकंड आणि टँजंट दोघांमध्ये हा अँगल तयार झाला आहे. हा अँगल जो तयार झाला आहे त्याचं मेजरमेंट इथे जी आर्क इंटरसेप्ट झाली आहे त्या आर्कचे 1/2 असणार आहे. म्हणजेच मेजर्ड अँगल CAD इज इक्वल टू मेजर्ड आर्क AC इज इक्वल टू 1/2 मेजर्ड आर्क AC. याला म्हणतात थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. आता याचं हे जे सगळे थेरम आहेत त्याचं प्रूफ आपल्याला पुस्तकामध्ये दिलं आहे, तुम्ही पाहू शकता. याचा कॉन्व्हर काय सांगतो? उलट याचं घेणार आहे आपण. याचं काय?
A line is drawn from one end point of a chord of a circle, and if the angle between the chord and the line is half the measure of the arc intercepted by that angle, then that line is a tangent to the circle. उलट जर समजा असं घडलं की इथे ही एक लाईन आणि ही एक लाईन, ही तर सेकंड आपल्याला माहिती आहे आणि दोघांमध्ये हा जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट ह्या आर्कच्या 1/2 आलं, तर आपण प्रूव्ह करू शकतो की ही लाईन त्या सर्कलची टँजंट आहे. कॉन्व्हर्स नेहमी प्रूव्ह करण्यासाठी वापरला जातो. पुढचे 3 फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्यावरती दरवर्षी एक्झाम्पल विचारलंच जातं. तर ती 3 फॉर्म्युले एकदा आपण व्यवस्थित समजून घेऊ. हे समजले प्रत्येकाला? टँजंट सेकंड थेरम किंवा त्यालाच टँजंट सेकंड अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड थेरम असं पण म्हटलं जातं. नावापेक्षा कन्सेप्ट डोक्यात ठेवा की याचा अर्थ काय नेमका. बऱ्याच वेळेस स्टेटमेंट थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण काय कन्सेप्ट ही समजून घेतली तर आपलं एक्झाम्पल सॉल्व करणं सोपं होतं. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. हा थेरम काय सांगतो एक लक्षात घेऊ आपण आता. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. समजा दिस इज अ सर्कल, ओ इज द सेंटर. ही एक कॉर्ड आहे समजा ए बी नावाची, आणि दुसरी ही एक कॉर्ड आहे सी डी नावाची, आणि दोन्ही कॉर्ड एकमेकाला पॉइंट पी मध्ये इंटरसेक्ट करतात. ओके. आता ह्या इंटरसेक्शन पॉईंटमुळे ह्या कॉर्डचे 2 पार्ट झाले, या कॉर्डचे पण 2 पार्ट झाले. मग काय लिहायचं? पी ए इंटू पी बी, पी ए इंटू पी बी इज इक्वल टू पी सी इंटू पी डी. आता ह्या दोन्ही कॉर्ड एकमेकाला इंटेरियर पार्टमध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणून त्याला आपण थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स म्हणतो. हा पहिला फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. सेकंड कंडिशन काय असेल? सेकंड कंडिशन समजा ही एक कॉर्ड ए बी आहे आणि ही कॉर्ड सी डी आहे. आता ह्या दोन्ही कॉर्ड एकमेकाला इंटेरियर पार्टमध्ये इंटरसेक्ट करू शकत नाही. आपण असं कन्सिडर करतो की ते बाहेर एक्सटेंड केला की एकमेकाला इंटरसेक्ट करतील, आणि मग इंटरसेक्शन पॉईंट त्यांचा काय घेतला आपण? पी. आता ह्या एक्झाम्पलमध्ये सोपं आहे. इथे काय चूक होते तुम्हाला सांगतो मी. फॉर्म्युला लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं, पी पासून सुरू करायचं, ए पर्यंत जायचं, पी पासून बी पर्यंत, म्हणजे पी ए इंटू पी बी इज इक्वल टू पी सी इंटू पी डी. हा फॉर्म्युला. बऱ्याच वेळेस मुलांची चूक काय होते? ए बी इंटू पी बी करतात, सी डी इंटू डी पी करतात. असं घ्यायचं नाही. पी पासून सुरू करायचं ए पर्यंत, पी पासून बी पर्यंत, जसं इथं केलं होतं ना, सेम मेथड त्याच ठिकाणी वापरायची. हे झालं, हे इंटरनलसाठी होतं. हे एक्सटर्नल डिव्हिजन आहे, एक्सटर्नल डिव्हिजनसाठी. आणि तिसरा फॉर्म्युला जो आहे तो टँजंट सेकंड सेगमेंट थेरम म्हटलं त्याला. पुढचा जो आहे हे 2 लक्षात आले. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आणि थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आणि ते शेवटचा जो घ्यायचा आहे आपल्याला तो टँजंट सेकंड सेगमेंट्स थेरम. टँजंट सेकंड सेगमेंट्स थेरम. याचा अर्थ काय तो एकदा समजून घ्या. समजा आपल्याला एक सर्कल दिलाय, सेंटर ओ आहे, त्याची ही सेकंट आहे ए बी नावाची, आणि ही एक टँजंट आहे. ओके, यल नावाची टँजंट आहे. आता सेकंड आणि टँजंट एकमेकाला इंटेरियर पार्टमध्ये इंटरसेक्ट करणार नाही. मग आपण काय करणार? ही तर इकडे एक्सटेंड होणारच आहे. ओके, ही फक्त इथपर्यंत वाढवा आणि इंटरसेक्शन पॉईंटला नाव द्या पी. मग काय होईल? पी पासून पी ए इथे पॉईंट जो आहे त्याला आपण समजा सी दिलं, पी ए इंटू पी बी इज इक्वल टू पी सी. आता याचे 2 भाग दिसतच नाही, सिंगल पार्ट दिसतोय, मग त्याचा स्क्वेअर करून टाका. पी ए इंटू पी बी इक्वल टू पी सी स्क्वेअर. म्हणजे याला आपण म्हणणार आहे टँजंट सेकंड सेगमेंट्स थेरम. अशा पद्धतीने या चॅप्टरमध्ये बऱ्याच कन्सेप्ट आहेत, फॉर्म्युलेज आहेत, त्याचा वापर करून आपल्याला आतापर्यंत जे झालं त्याचा प्रॅक्टिस सेट 3.5 सॉल्व करता येईल. आणि मग पूर्ण एकत्र केलं की प्रॉब्लेम सेट 3 आपल्याला सॉल्व करता येणार आहे. आपण सगळं त्या प्रकारचं घेतलेलं आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित समजून घेतलं आणि पुन्हा रिव्हाइज केलं किंवा काही पार्ट
पुन्हा बघितला तरी चालेल. काही गोष्टी लक्षात नाही आल्या तर परत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ते संबंध सोपं जाईल. आणि लिहिताना थोडंसं शॉर्टकट लिहिलं तरी हरकत नाही, पण इतकंही शॉर्टकट नको जसं नाव टाकलं फक्त आणि बाकी पुढं काहीच एक्सप्लेन नाही, असं पण व्हायला नको. ओके, थँक्यू. उद्या पुढचं जे आहे ते पुढच्या तासाला पाहूया. आणि एक लक्षात घ्या, जर समजा इथे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर हे चॅप्टरचे सगळे व्हिडिओज आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील आणि त्याची लिंक जे आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल.